भारत पाकिस्तान तणावात ट्रम्प यांच्या हस्तक्षेपावर सामनातून हल्लाबोल। ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतलं काय? कशाच्या बदल्यात नक्की काय सौदा झाला? सामन्यातून टीका। भारत हे एक सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र, बाहेरच्या राष्ट्रास हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, सामन्यातून स्पष्ट। उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। भारत पाकिस्तानमधील तणावावर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। राज ठाकरेंसोबत युतीबाबत सुतोवाच करणार का यावरही राहणार लक्ष। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि मोदींमध्ये बैठक। 9 मे रोजी रात्री जे.डी. व्हान्स यांचा पंतप्रधान मोदींशी संवाद। हल्ला झाल्यास आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ, पाकिस्तानची स्थिती आणखी बिकट होईल, मोदी यांचं वक्तव्य। भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफचं पाकिस्तानातील राजकीय पक्षांची एकता कौतुकास्पद ठरवत शांततापूर्ण चर्चेच्या मार्गाचा आग्रह। वादाच्या मुद्द्यांवर शांततापूर्ण चर्चेचा मार्गच स्वीकारावा, शहबाज शरीफचं वक्तव्य। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यांवर सक्ती करता येणार नाही, हिंदी शिकायची असेल तर दिल्लीला शिका, सुप्रीम कोर्टानं दिला निर्वाळा। रत्नागिरीतील मुख्य बस स्थानकाच्या नूतन इमारतीचं भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण। बस स्थानकाची आपल्या घराप्रमाणे स्वच्छता राखण्याचं पालकमंत्री उदय सामंतांचं आवाहन। खरीप हंगामासाठी खत, बियाणे, कीटकनाशकांची टंचाई भासणार नाही या दृष्टीनं नियोजन करण्याचे आदेश। खरीप हंगामाच्या अनुषंगाने आढावा आणि नियोजन बैठकीत आमदार विलास बुमरेंचे अधिकाऱ्यांना आदेश। चंद्रपूरच्या इरई नदीच्या खोलीकरणाचं काम 45 दिवसात पूर्ण होणार, पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांची माहिती। 16 किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात हे काम अविरतपणे सुरू असून या कामामुळे शहरातील पुराचा प्रश्न सुटणार। साताऱ्यात छत्रपती शाहू महाराजांचं जन्मगाव असलेल्या गांगवली येथील शाहू महाराजांच्या जन्मखुणांचा जीर्णोद्धार। श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने डागडुजी आणि वज्रलेपनाचं काम करून अभिषेक। साताऱ्यात जवानाने दिलं देशप्रेमाचं उदाहरण। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर काळेवाडी गावातील जवान प्रसाद काळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कर्तव्यपथावर हजर। भारतीय सैनिकांसाठी बीडमध्ये रुद्राभिषेक। प्रभू वैद्यनाथचा रुद्राभिषेक करत सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना। मुंबई गोवा महामार्गावरील आंजणारी नवीन पुलावरून वाहतूक सुरू। पावसापूर्वी धोकादायक ब्रिटिशकालीन पुलावरून वाहतूक बंद झाल्याने प्रवासी वर्गात समाधान। आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने नवीन पुलाचं काम पूर्ण। पैठण येथील कमानीवर पिंपळाचं झाड उगवल्याने कमानीला भेगा। कमान धोकादायक बनल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता, कमानीकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष। मुंबई वाहतूक पोलिसांनी लोक अदालतीचं आयोजन। दंड आकारणीच्या रकमेची तडजोड करण्यासाठी आयोजन। अदालतीत 1,14,288 चलनांवर सुनावणी। सुमारे 8.5 कोटींहून अधिकची रक्कम दंडापोटी जमा। नवी मुंबई विमानतळाला पश्चिमेकडून कनेक्टिव्हिटीसाठी विकसित करण्यात येत असलेल्या वेस्टर्न एंट्री इंटरचेंज काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार। यामुळे आम्रमार्ग आणि उल्वे किनारी मार्ग येथून विमानतळाकडची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे। परभणी हजरत सय्यद शहाबुद्दीन आणि हजरत सय्यद बुरहानुद्दीन यांच्या उर्साची सुरुवात। भाविक भक्तांच्या उपस्थितीत दर्गेल गुसल स्नान। उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांच्या हस्ते चादर चढवून संदल। परभणी गंगाखेड मध्यवर्ती बँकेत ग्राहकांना कामासाठी चुकीची वागणूक। बँकेचं गेट बंद, ग्राहकांना पैसे काढण्यासाठी समस्या। कधी स्लीप नाही तर कधी कॅश नसल्याची कारणं, तर बँक प्रशासनाकडून नागरिकांना टाळाटाळीची उत्तरं। हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांचा स्टार हिंगोलीकर उपक्रम। प्रत्येक घराला स्टार रेटिंग देण्याची संकल्पना। प्रत्येक घरासमोर 5 झाडे लावणे, घरामध्येच कचऱ्याचं विलगीकरण करणे तसेच सर्व घरांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश।
श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकाकडून 5 तोळे सोने अर्पण. कर्नाटकातील बीदर येथील देवेंद्र मुजलांब्रे यांच्याकडून देवीला 5 तोळे सोने अर्पण. जुलैमध्ये म्हाडाची 4000 घरांसाठी लॉटरी. ठाणे कल्याणमध्ये म्हाडाची सर्वाधिक घरे असणार. दिवाळीत म्हाडाची मुंबईतील 5000 घरांसाठी लॉटरी. महावितरणच्या वेबसाईट आणि मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन वीज बिल भरण्यात नागपूर परिमंडळाची आघाडी. एप्रिल महिन्यात तब्बल 65% ग्राहकांनी वीज बिल पेमेंट ऑनलाईन पद्धतीने. ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत यंदा 11% वाढ. गुजरातमधील गांधीधाम आणि कच्छमधील परिस्थिती पूर्वपदावर. जनजीवन सुरळीत होत असून दुकाने आणि बाजारपेठा उघडण्यात आल्यात. भारत पाकिस्तानमध्ये आज महत्त्वपूर्ण चर्चा. दोन्ही देशांमध्ये आज दुपारी 12 वाजता चर्चा होणार. दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये ही चर्चा होणार आहे. तर भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांच्यात ही चर्चा होणार आहे. तिबेटमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के. 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपाचा परिणाम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही जाणवला. भूकंपाचे केंद्र तिबेट प्रदेशात असल्याची माहिती. अद्यापपर्यंत जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती नाही. पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक. UNSC बैठकीसाठी भारत पथक पाठवणार. पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबत असलेल्या संबंधांचे पुरावे देणार. सूत्रांची माहिती. शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची आज जयंती. जयंतीनिमित्त कराडचे चित्रकार डॉक्टर संदीप डाकवेंनी पिंपळ पानावर साकारलं गौतम बुद्धांचं चित्र. जालना शहरात आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त रॅलीचं आयोजन. रॅलीला खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते राहणार उपस्थित. भारतीय सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी बुलढाण्यात भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये बुलढाणा शहरातील माजी सैनिक, EPS पेन्शन अधिधारक, राष्ट्रप्रेमी, शिवप्रेमी नागरिक, शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित. धुळ्यात सैन्याचे मनोबल उंचावण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन. जनता सैन्यासोबत आहे हा संदेश देण्यासाठी रॅली काढत सैन्याला मानवंदना. पैठणमध्येही तिरंगा रॅलीचं आयोजन. ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक तणावादरम्यान भारतीय जवानांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी रॅलीचं आयोजन. वाशिम जिल्ह्यात रिसोड, जवळकासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे मूग, भुईमूग आणि भाजीपाल्यासह आंबा बागांचं नुकसान होण्याची शक्यता. जिल्ह्यात पुढील 3 दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता. भारत पाकिस्तान तणावाचा नाशिकमधील कांद्याला फटका. कांद्याचे दर 1000 रुपये क्विंटलने घसरले. दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. भारत पाकिस्तान तणावामुळे निर्यात ठप्प. नाफेड, NCCF यांनी अद्याप कांदा खरेदी न केल्याने शेतकऱ्यांना फटका. तर देशांतर्गत कांद्याचा पुरवठा वाढल्याने थेट कांद्याच्या दरावर परिणाम. रायगड जिल्ह्यातील 53,000 शेतकरी मदतीपासून वंचित. मदत अनुदानाचा 15 कोटींचा निधी पडून जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यामुळे सोमठाणा गव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली. मार्गावर झाडे पडल्याने वाहतूक मात्र ठप्प. पावसाच्या आगमनाने मोर आनंदित. रत्नागिरी जिल्ह्यातील पुरियेतर्फे देवळे गावात मोर पिसारा फुलवून नाचायला पाहायला मिळालाय. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस. अवकाळी पावसाने हळद पिकासह भुईमूग पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा तर शेतकरी मात्र चिंतेत. पुण्यात अवकाळी पाऊस आणि उन्हामुळे फळभाज्यांची आवक कमी. ढोबळी मिरची, फ्लॉवर, शेवगा, गाजर या फळभाज्यांच्या दरात 5 ते 6% वाढ. अन्य फळभाज्यांचे दर मात्र स्थिर.
हिंगोलीतील धरणांच्या पाणी पातळीत घट. सिद्धेश्वर धरणात केवळ 9% पाणीसाठा तर येलदरी धरणात 57% पाणीसाठा. पाणी पातळीत घट झाल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची भटकंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.